स्वच्छ. हे बघा, आधी मलाही बोंबील बनवता येते, मी पण बनवायची नाही, म्हणायची हे गिळगिळीत होतात, मला फ्राय करता येत नाही. आणि मला म्हणायचं हॉटेलमध्ये कसे बोंबील कुरकुरीत होतात, कसे हे होतात. हे बघा, ह्याला पाटेखाली न ठेवता सुद्धा ह्याचं पाणी तुम्ही बघू शकता, एवढं मोठं पाणी निघलं ह्याच्यामध्ये, पूर्ण बोंबलाचं पाणी. फक्त मीठ, हळद आणि लिंबू लावून हे असे साईडला बोंबील घेऊन हे असे दाबून ठेवायचे खूप उशीर. असं त्याला प्रेस केल्याने सगळं पाणी हे बघा दिसतं तुम्हाला, हे पाणी निघतं ते दिसतं. हा, पूर्ण पाणी सुटतं त्याचं बोंबलाचं. हे बघा दिसतं तुम्हाला, दिसेल त्याच्यामध्ये असं पाणी सुटल्यामुळे बोंबलाचं पूर्ण पाणी जातं. असं नाही की पाटेखालीच ठेवा त्याला मग तुम्हाला वाटेल की कुरकुरीत होतील, असं नाही. पाटेखाली न ठेवता सुद्धा पाणी निघतं बोंबलाचं, भरपूर पाणी निघतं पाटेखाली न ठेवता पण. हे पाणी आपण सगळं काढून घ्यायचं, असं निथळून द्यायचं. पाणी पूर्ण निथळलेलं आहे. परत आपण ह्याला असे बोंबील बघा बघा बोंबील कसे झालेत, एकदम पाणी त्याचं पूर्ण निघून गेले बोंबल्याचं. आणि त्याला असं मसाला मॅरिनेशन करून ठेवून टाकायचं. संध्याकाळी थोडंसं रवा, तांदळाचं पीठ असे कुरकुरीत संध्याकाळी तुम्हाला फ्राय करताना. परत व्हिडिओ काढून दाखवते. हे लाल तिखट, हे आलं लसूण पेस्ट आहे बघा, आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर ह्याचं पेस्ट आहे. तसं सगळं त्याला मॅरिनेशन लावून घ्यायचं. व्यवस्थित लागतं. मसाला लावून झालेलं आहे आपल्याला बोंबीला. ते तुम्हालाही दिसत असेल, बोंबील छानपैकी असं मसाला लावून 1-2-3 तास मॅरिनेशन करून फ्रीजमध्ये ठेवून टाका. जेव्हा वाटेल तुम्हाला तेव्हा तांदळाचं पीठ, रवा किंवा आपल्याला मंचुरियन तंदुरी मसाला भेटतो तो वापरा, मंचुरियन मसाला, त्याच्याने चव बदलते. हे असे डब्यात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि संध्याकाळी त्याला तळून घेऊ शकता बोंबील. चालेल. ह्याला आपण तंदुरी मसाला बघा, हे असं थोडंसं लावून ठेवल्याने मस्तपैकी चव लागते. हे बघा, हे आपण कुरकुरीत बोंबील. आहे माझं